आवळा, ज्यालाच इंडियन घुसबेरी म्हणून ओळखलं जातं, तर ह्या आवळ्याचा वापर आपण केसापासून पायापर्यंत कोणत्या कोणत्या आजारांवर कशा पद्धतीने करावा याबद्दल माहिती बघितली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त त्वचेसाठी आवळ्याचा वापर कशा पद्धतीने करावा, त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी, अकाली वार्धक्य टाळण्यासाठी, तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या, दाग हे सर्व कमी करण्यासाठी, त्वचा तजेलदार, तरुण दिसण्यासाठी, टवटवीत दिसण्यासाठी आवळ्याचा वापर कशा पद्धतीने करावा याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत तसेच काही आजारांवर घरगुती उपाय, आयुर्वेदिक औषधं आणि काही वनस्पती औषधींबद्दल माहिती सांगत असते, जे आपण रोजच्या वापरामध्ये त्याचा वेगवेगळ्या व्याधींवर, विकारांवर उपयोग करू शकतो। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचे बरेचसे गुणधर्म बघितले आहेत। आवळा हा उत्तम असा रसायन म्हणून सांगितला आहे। आयुर्वेदानुसार आवळा हा रसायन म्हणजे पुनरुज्जीवन करण्याचं काम करतो आणि आमलकी रसायन यामध्ये सर्वात श्रेष्ठ सांगितलं आहे। जर तुम्ही रोज एक आवळा खाल्लात तर तुमच्या शरीराचं पुनरुज्जीवन रसायन काम हे अतिशय उत्तमरित्या होतं। तसेच अकाली वार्धक्य टाळण्यासाठी देखील आवळ्याचं सेवन अतिशय उपयुक्त ठरतं। संपूर्ण शरीरासाठी जेवढं महत्त्व आवळा खाण्याचं आहे तेवढंच महत्त्व आपल्या त्वचेसाठी देखील आहे। जसं की त्वचेचे बरेचसे प्रॉब्लेम हे आपल्या वाढलेल्या वातदोषामुळे आणि पित्तदोषामुळे होतात। चेहऱ्यावर दाग, पिंपल्स किंवा सुरकुत्या लवकर येणं अशी बरेचशी त्वचेबद्दलची रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते फक्त आवळा खाल्ल्याने कमी व्हायला मदत होते। आवळ्यामध्ये बरेचसे पोषक तत्व आहेत, जसे की व्हिटॅमिन सी। आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे आणि व्हिटॅमिन सी हे आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्वचेचा स्किन टोन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त आहे। रंग उजळण्यासाठी व्हिटॅमिन सी अतिशय उपयुक्त आहे। तसेच कोलेजन प्रोडक्शन साठी देखील अतिशय उपयुक्त आहे। आपल्या त्वचेसाठी कोलेजन निर्मिती अतिशय आवश्यक असते। कोलेजनमुळे आपली जी स्किन आहे तिच्यामध्ये टाइटनेस असतो, तिची इलास्टिसिटी, लवचिकता ही कायम राहते आणि वयानुसार आपलं कोलेजनचं प्रोडक्शन हे कमी कमी होत राहतं। म्हणून जे लोक आवळ्याचं सेवन नित्यनेमाने करतात अशा लोकांचं कोलेजनचं प्रोडक्शन हे कंटिन्यू चालूच राहतं। त्यामुळे अशा लोकांमध्ये अकाली वार्धक्य येत नाही। त्यांची जी स्किन आहे, त्वचा आहे, चेहऱ्याची त्वचा आहे, त्यामध्ये सुरकुत्या येत नाही आणि नेहमीच त्यांची त्वचा ही टवटवीत दिसते, तरुण दिसते। आवळ्यामध्ये क्रोमियम नावाचं देखील एक तत्व आहे, जे आपल्या शरीरातील शुगर लेवल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त आहे। शुगर नियंत्रित राहिल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पफीनेस, जी सूज असते ती कमी होते आणि चेहरा हा टवटवीत, तजेलदार दिसतो। तसेच त्या क्रोमियममुळे आपली पचनक्रिया, मेटाबॉलिझम सुधारते आणि त्यामुळे मेटाबॉलिझममुळे होणारे बऱ्याच जणांचे पित्तदृष्टी किंवा रक्तदृष्टीमुळे होणारे चेहऱ्यावरचे मुर्म देखील लवकर कमी व्हायला मदत होते। आवळ्यामध्ये पॉलिफेनॉल्स देखील असतात आणि त्यामुळे ते आपल्या शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस पासून वाचवते आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होणारे जे परिणाम असतात, जसे की चेहऱ्यावर, स्किनवर सुरकुत्या येणं, ते देखील कमी होतं। म्हणून चेहरा हा टवटवीत दिसतो। तसेच आवळ्यामध्ये काही प्रमाणामध्ये आयर्न, कॅल्शियम देखील आहे, त्यामुळे रक्तशुद्धी होते आणि रक्तदृष्टीमुळे होणारे मुरूम किंवा बरेचसे त्वचा विकार कमी व्हायला देखील मदत होते। जसे की तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, आवळा हा अँटीऑक्सिडंट म्हणून अतिशय उत्तम आहे। त्यामुळे आपल्या शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे जे दुष्परिणाम असतात ते होत नाही। तसेच अकाली वार्धक्य येत नाही, सुरकुत्या कमी व्हायला मदत होते। अँटी एजिंग असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या तर कमी होतात, तसेच बारीक ज्या लाईन्स आलेल्या असतात, रेषा ज्या असतात, त्या देखील कमी व्हायला मदत होते। आतमधून त्वचेचं हायड्रेशन होत राहतं आणि त्या सुरकुत्या किंवा बारीक लाईन्स, फाईन लाईन्स कमी व्हायला मदत होते। आपली त्वचा नेहमी हायड्रेटेड राहणं गरजेचं आहे। त्वचा हायड्रेटेड राहिल्यामुळे ती टवटवीत दिसते आणि आवळ्याचा वापर केल्यामुळे, आवळा खाल्ल्यामुळे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा फेस पॅक म्हणून यूज केल्यामुळे आपल्या त्वचेतील जे मॉइश्चर आहे ते टिकून राहतं, हायड्रेशन मेंटेन राहतं, त्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार दिसते। आवळा हा पित्तशामक आहे, त्यामुळे आपल्या शरीरातील वाढलेल्या पित्ताचं शमन होतं आणि पित्तामुळे होणारे चेहऱ्यावरील
किंवा स्किनवरील जे लालसरपणा असतो किंवा पुरळ असते किंवा खाज येणं असे वेगवेगळे पित्त वाढल्यामुळे होणारे विकार कमी व्हायला मदत होते. तसेच आवळा हा रक्त शुद्ध करण्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. रक्तदृष्टीमुळे होणारे जे त्वचा विकार असतात जसं की खाज येणं, मुरूम किंवा पुरळ येणं यासारखे जे त्वचा विकार आहेत ते देखील कमी व्हायला मदत होते. तर मग हा आवळा रोज आपण कशा पद्धतीने खाऊ शकतो? तुम्ही रोज एक आवळा, फ्रेश आवळा रोजच्या रोज एक खाऊ शकता. जर आवळा खायचा असेल तर रोज एकच आवळा खावा, त्यापेक्षा जास्त आवळे खाऊ नये. जर जास्त प्रमाणात आवळ्याचं सेवन केलं तर त्यामुळे ऍसिडिटी वाढू शकते. जर तुम्ही आवळ्याचं चूर्ण घेणार असाल तर अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणामध्ये आवळ्याचं चूर्ण म्हणजे पावडर ही तुम्ही गरम पाण्यासोबत किंवा मधासोबत घेऊ शकता. रोज सकाळी उपाशी पोटी ही घ्यावी. त्यानंतर जर तुम्ही आवळ्याचा मुरब्बा घेत असाल तर अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणामध्ये आवळ्याचा मुरब्बा रोज सकाळी घ्यावा. जर तुम्ही शुगर पेशंट असाल तर आवळ्याचा मुरब्बा खाण्यात टाळावं, त्याऐवजी तुम्ही आवळ्याचं चूर्ण किंवा पावडरचा वापर करावा. किंवा तुम्ही आवळ्याचं लोणचं देखील खाऊ शकतात. आवळ्याचं लोणचं हे पौष्टिक देखील आहे, तसेच वेगवेगळ्या पोषक तत्वांनी भरलेलं आहे आणि त्यामध्ये फर्मेंटेशन झालेलं असतं, त्यामुळे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमसाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. व्हिटॅमिन B12 वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर अल्प मात्रेमध्ये तुम्ही आवळ्याचं लोणचं खाऊ शकतात, कारण की त्यामध्ये आपण मीठ जास्त प्रमाणात टाकतो, क्षार असतं, म्हणून अल्प प्रमाणात आवळ्याचं लोणचं खाणं योग्य ठरतं. आवळ्याचा ज्यूस घेणार असाल तर सुमारे 20 ते 30 ml ह्या प्रमाणामध्ये आवळ्याचा ज्यूस रोज सकाळी उपाशी पोटी घ्यावा. आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आमलकी रसायन म्हणून औषध मिळतं, ते तुम्ही अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत घेऊ शकता. किंवा त्रिफळा पावडर रोज रात्री झोपायच्या आधी अर्धा ते 1 चमचा ह्या प्रमाणात गरम पाण्यासोबत घ्यावी. आवळ्याचा तेलाचा वापर केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे. केसांच्या वाढीसाठी, पांढरे केस काळे होण्यासाठी, केस लांब लचक तसेच चमकदार होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आणि चेहऱ्यासाठी तुम्ही वेगवेगळे फेस पॅक देखील यूज करू शकता. जसे की जर तुम्हाला मुरूम, पिंपल्स असतील तर त्यासाठी आवळा हा मधासोबत मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावावा. सुमारे 10 ते 15 मिनिट ठेवून थंड पाण्याने धुवून टाकावं. जर तुम्हाला मुरूम, पिंपल्स भरपूर असतील, त्यामध्ये वेदना होत असतील तर अशा वेळी आवळ्याची पावडर, त्यामध्ये चिमूटभर हळद, मध किंवा गुलाबजल हे मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लेप करावा. सुमारे 15 मिनिटांनी थंड पाण्याने ते धुवून टाकावं. चेहरा तजेलदार होण्यासाठी आवळा आणि गुलाबजल मिक्स करून त्याचा फेस पॅक रोज लावावा. त्यामुळे त्वचेचा रंग उजळतो, त्वचा टवटवीत व्हायला मदत होते. जर तुमची स्किन ड्राय असेल, कोरडी त्वचा असेल तर तुम्ही आवळ्याची पावडर दह्यासोबत मिक्स करून लावू शकता. 2 चमचे आवळ्याचा रस आणि 2 चमचे पपईचा गर तो मॅश करून घ्यावा आणि त्याचं एक फेस पॅक तयार करून तो जर आपल्या चेहऱ्यावर लावला तर आणि 15 मिनिटांनी हा लेप धुवून टाकावा. त्यामुळे आपल्या चेहऱ्याचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावरील डाग कमी व्हायला मदत होते. तर रोज आपण आवळा किती दिवस खाऊ शकतो? कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष कंटिन्यू जर तुम्ही आवळा खात राहिला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आवळ्याचं सेवन करत राहिला तर हे सर्व फायदे तुम्हाला दिसतील. तसेच कमीत कमी 3 आठवडे ते 6 आठवडे वेगवेगळ्या पद्धतीने आवळ्यापासून बनवलेले फेस पॅकचा यूज करत राहिला तर त्वचेवरील डाग कमी होणे, सुरकुत्या कमी होणे, फाईन लाईन्स कमी होणे, चेहऱ्याचा रंग उजळणे असे वेगवेगळे फायदे तुम्हाला बघायला मिळतील. तर अशा प्रकारे रोज आवळा खाल्ल्याने आपल्याला बरेचसे स्किन रिलेटेड डिसीज कमी व्हायला मदत होते. चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढतो, कोलेजन निर्मिती वाढते, त्यामुळे चेहऱ्याची जी त्वचा आहे तिची इलास्टिसिटी वाढते आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. आवळा खाल्ल्याने रक्तशुद्धी झाल्यामुळे पिंपल्स देखील कमी होतात, डायजेशन प्रॉपर होतं. तसेच वेगवेगळ्या पद्धतीने आवळ्याचा फेस पॅक जर आपण लावला तर डार्क सर्कल्स, चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन देखील कमी व्हायला मदत होते. तसेच आवळ्याचा ज्यूस, आवळ्याची पावडर किंवा वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेल्या आवळ्याचं सेवन केल्यामुळे लिव्हर डिटॉक्स व्हायला मदत होते. तसेच आवळा हा ऑल टाइम अँटी एजिंग म्हणून अतिशय सुपर फ्रूट म्हणून सांगितला आहे. म्हणून जर तुम्हाला अकाली वार्धक्य टाळायचं असेल, सुंदरता टिकवायची असेल, चेहऱ्यावर टवटवीतपणा वाढवायचा असेल, चेहऱ्याचा स्किन टोन वाढवायचा असेल तर रोज तुम्ही आवळ्याचं सेवन करायला सुरुवात करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.